असतं महाराज. कारण की सगळं ते संकृती म्हणजे ते वेगळं झालंय आता. पण त्याच्यामुळे ते आजचं सांगताय ना, अशी इच्छा विचारली आणि अशी इच्छा विचारल्यानंतर त्याला काय सांगावं, तुला आंबेच खायचे म्हणून पुढच्या चैत्र महिन्यापर्यंत त्याला ठेवावं लागलं आणि मग आंबे द्यावे लागले. मग त्याची इच्छा पूर्ण केली महाराज. मग त्या ज्या वेळेला वाघाने विचारलं शेवटची इच्छा काय बोल, त्यावेळेस एकच इच्छा सांगितली. म्हणजे काय वाघ दादा, एक करा. म्हणजे काय, तुम्ही इतके मोठे श्रेष्ठ आणि महान आहात आणि एवढे महान तुम्ही असल्याच्या नंतर तुम्हाला ते जेलबंद कसं काय केलं असेल बरं. मला माझी एकच शेवटची इच्छा आहे, तुम्ही त्या पिंजऱ्यामध्ये बसलात कसा, त्या पिंजऱ्यामध्ये तुम्ही बसलात कसा. लक्षात ठेवा, धूर्त किती बोला असतो. कसा तो बोलू लागला, बोलता 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 त्याने सांगितलं मला फक्त ऐकायचंय तुमच्या मुखातून की किती कसे काय बसलात. त्यावेळी बोलता 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 वाघदादाला प्रसन्न झाले. वाघदादा आता काय, माणूस स्तुती केली की कोणी प्रसन्न होते महाराज.